विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं आपल्या गंगापुरे मॅथ्स क्लासेस औसाच्या शैक्षणिक अशा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधला म्हणजे 10वीचा जो मॅथ फर्स्ट आहे त्यामधील चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.2 ज्यामध्ये एकूण 10 उदाहरणं आहेत. त्यापैकी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 6 उदाहरणं कव्हर केले. आता आज 7, 8, 9, 10 असे 4 उदाहरणं आपण कव्हर करणार आहोत. ते उदाहरणं बऱ्यापैकी मोठे आहेत, महत्त्वाचे आहेत. आपण सावकाशपणे घेऊ. ठीक आहे. बघा प्रश्न काय विचारलाय त्यांनी. द 11th टर्म अँड द 21st टर्म. 11वे पद. कितवे पद? 11वे पद आणि 21वे पद ऑफ एन एपी आर 16 and 29. याचा अर्थ काय होतो? एका एपीचं म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं 11वं पद म्हणजे T11 आहे 16, 11वं पद आहे 16 आणि 21वं पद आहे 29 रिस्पेक्टिव्हली म्हणलंय म्हणजे अनुक्रमे. ओके. देन फाइंड द 41th टर्म. 41th पद काढायचं. ओके. म्हणजे थोडक्यात आपण आता एक काम करूयात. जो शाब्दिक आहे ना, स्टेटमेंट आहे ना, वाक्य विधान, ते नेमकं काय विचारलंय आणि काय दिलंय आपण आता इथे लिहू. बघा थोडक्यात आपल्याला दिलेलं आहे असं म्हणूयात. हिअर T11 दिलेलं आहे आपल्याला 16, हो ना, बरोबर. नंतर T21 म्हटलंय म्हणजे T21 दिले आपल्याला 21वं पद दिलंय 29. ओके नाही. आपला काय करायचंय? देन फाइंड द 41st किंवा 41th टर्म म्हटलंय म्हणजे याचा अर्थ T41 काढायचं आपल्याला. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, TN दिलंय, TN काढायचंय असं म्हणायला हरकत नाही आपल्याला समजण्यासाठी. ओके. आता एक काम करावं लागेल आपल्याला. कधी पण लक्षात घ्या, TNचा फॉर्म्युला आहे जो एक फॉर्म्युला TN = A + n - 1 × D. बरोबर आहे का? त्यामध्ये आपल्याला एखाद्या एपीचं कितवंही पद काढायचं म्हणलं, आपल्याला 41वं पद काढायचं म्हणणे, तर आपल्याला A आणि D द्यावं लागतं. पण इथे A पण दिलं नाही, फर्स्ट टर्म पण दिलं नाही आणि D पण दिलं नाही, कॉमन डिफरन्स पण दिला नाही. तर एक काम करू आपण. आता इथं आपण एक असं लिहूयात, लेट किंवा कन्सिडर. कुठला पण शब्द चालतो. लेट द फर्स्ट टर्म of an AP is A. पुन्हा कॉमन डिफरन्स इज D, स्मॉल d. नक्की समजलं असावं. A आणि D मांडलं आपण. ठीक आहे. आता मला सांगा, A आणि D आपल्याला काढावं लागेल, त्याशिवाय आपल्याला 41वं पद 41th टर्म मिळणार नाही. तर ते काढायचं कसं? लक्षात घ्या. एक काम करायचं. आता आपल्याला इथं 3दा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे TNचा. T11 साठी एकदा, T21 साठी एकदा आणि T41 साठी एकदा, असं 3दा वापरावं लागेल. आता नाऊ सुरुवात करूयात आपण. नाऊ काय म्हणता येईल आपल्याला? आता बघा TN = काय फॉर्म्युला? A + (n - 1 × D. 3 मार्कला पडू शकतं बरं का उदाहरण. आता मला सांगा T11 साठी वापरा. TN म्हणजे T11 = A माहित नाही आपल्याला, +n - 1 11 - 1 × D. D सुद्धा माहित नाही. देअरफॉर T11 ची किंमत आपल्याला 16 दिली आहे, 16. मग T11 काढलं, त्या ठिकाणी काय ठेवलं? 16 ठेवलं, 16 ठेवलं. = A + 11 - 1 म्हणजे किती होतं? काय होतं? 10 होतं. 10D. आता मला सांगा, या ठिकाणी एक समीकरण भेटलं आपल्याला. A + 10D = 16. 16. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देऊ, पहिलं देऊ. झालं. सिमिलरली आता अशाच प्रकारे आपल्याला आणखीन एक समीकरण भेटणार आहे. कोणतं भेटणार आहे माहिती आहे का? T21 साठी. आता मला सांगा, परत आपण फॉर्म्युला मांडू करण्यासाठी. TN = A +
n मायनस वन इंटू डी, बरोबर. आता मला सांगा टी एन म्हणजे T21 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन म्हणजे 21 मायनस वन इंटू डी ला डी. आता आपण याला सोडूया इथंच. देअरफॉर सांगा तुम्हीच, T21 ची किंमत दिलेली आहे 29, हो ना, इज इक्वल टू ए प्लस काय होतं 21 मायनस वन म्हणजे 20 होतं 20 डी. बाजू आदला बदल करा, इंटरचेंज करा, समीकरण मिळतं आपल्याला ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ, बरोबर. आता आपल्याला हे दोन्ही पण समीकरण सोडवता येतात. कोणते कोणते? ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16 आणि ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. आता हे समीकरण कुठं सोडवलेत आपण? मॅथ फर्स्टच्या चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबल्स दिसतात ना, ए आणि डी. सोडवायचं कसं मग बघा, ए चे सहगुणक समान आहेत 1 1 आणि त्यांचे चिन्ह पण समान आहेत प्लस प्लस. त्यामुळं सहगुणक समान असतील, कोएफिशियंट्स इक्वल असतील आणि चिन्ह पण समान असतील, तर त्या दोन्ही पण समीकरणाची काय करायची असते? वजाबाकी. म्हणजे असं वाक्य लिहायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड मायनस करायचं कशातून? इक्वेशन नंबर 1 मधून. एक खाली एक मांडूयात आपण. देअरफॉर बघा, ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16 आणि ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. ओके. आता चिन्ह बदलायचे असतात, माहित आहे ना, चिन्ह बदलतात सबट्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. कुठल्या समीकरणाचे? खालच्या समीकरणाचे, म्हणजे दुसऱ्या समीकरणाचे. मायनस ए होतं, इथं मायनस 20 डी होतं, इथं मायनस 29 होतं. आता खालचे चिन्ह गृहीत धरायचे दिलेले आता नंतरचे, कारण मायनस आणि गुणाकार होत असतो ना चिन्हांचा सुद्धा. मग प्लस आणि प्लस ए मायनस ए कटतं. ठीक आहे. आता मला सांगा, हे मायनस 20 डी आहे, 20 डी मधून 10 डी मायनस करा, काय होतं? मायनस 10 डी मोठ्या संख्येत चिन्ह दिलं इज इक्वल टू 29 मधून 16 मायनस करा, 29 मायनस 16, 13 येईल ना, 13. पण परत मोठ्या संख्येत चिन्ह मायनस येतं, हे मायनस मायनस दोन्ही बाजूचं कटतं हे. देअरफॉर टी इज इक्वल टू काय येईल? 13/10 येईल. ओके. लक्षात घ्या, याला डेसिमल फॉर्म मध्ये सुद्धा मांडू शकतो बरं का. 10 जर भाग घातला तर डी मध्ये येते 1.3. मला तर वाटतं हे असंच राहू द्यावं, सोपं जाईल तुम्हाला. आता मला सांगा, आपल्याला काय भेटलं? काय भेटलं आपल्याला सांगा बरं? काय भेटलं आपल्याला? डी भेटलं. आता आपलं ए काढायचंय. मग काय करतो आपण जनरली, आठवते का त्या चॅप्टर मध्ये? रिप्लेस डी इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन नंबर. इक्वेशन किती आहे बघा? इक्वेशन नंबर आपल्याला 1 आणि 2 ह्यापैकी कुठे ठेवा? इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू, इन इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर फर्स्ट काय ते लिहायचं? ए प्लस 10 डी इज इक्वल टू किती आहे? 16 आहे, 16. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, ए ची किंमत आपल्याला काढायचं आहे, डी ची किंमत ठेवा. ए ला ए लिहा, प्लस 10 डी म्हणजे 10 इंटू डी ची किंमत काय आहे? 13/10 इज इक्वल टू 16. झालं. आता मला सांगा, 10 वन द 10, 10 वन द 10 भाग केला ना 10 ने. ए प्लस 13 इज इक्वल टू 16. Therefore, a is equal to 16 minus 13. Therefore, a is equal to काय आलं? प्लससाठीचा पक्षांतर केलं बरं का, -13. a ची किंमत आली 3. झालं. आपल्याला a भेटलं ना, 3 भेटलं. d 13/10 भेटलं. आता आपल्याला कितवंही पद आपण काढू शकतो. आता बघा, उत्तराकडे चालवतो आपण. आता परत एकदा शेवटचा tn चा फॉर्म्युला वापरायचा. इथं वापरू, tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. समोर बघा, आता यांची किंमत आपल्याला 41 ठेवायचं आहे, म्हणजेच T41 इज इक्वल टू T41 इज इक्वल टू ए ची किंमत आपल्याला दिली, म्हणजे काढली आपण 3 प्लस n मायनस 1 म्हणजे 41 मायनस 1 इंटू डी म्हणजेच 13/10. हो ना? आता मला सांगा, हे 10 आहे. ठीक आहे. आता मला सांगा, T41 ची किंमत काय होते? काढायचं आता बघा, 3 प्लस 41 मायनस 1 40 इंटू 13/10. आता मला सांगा, 10 वन द 10, 10 फोर द 40. काय करूलं सांगा बरं? T41 इज इक्वल टू
3 प्लस 4 इंटू 13 काय होतं 52, 13 चौक 52 आहे ना. मग लास्ट स्टेप T41 इज इक्वल टू किती आलं 55. अशा प्रकारे आपलं कितवं पद भेटलं आपल्याला 41वं पद भेटलं ते किती आलं 55. अशा प्रकारे सोडवावं लागतं. 3 मार्काला परीक्षेला पडू शकतं. त्यामुळं व्हिडिओ पॉज करून बघू शकतात, लिहून घेऊ शकतात. कधी पण व्हिडिओ पाहत असताना वही पेन घेऊन समोर बसायचं. त्यामुळे आपल्याला लगेचच्या लगे लिहून पण घेता येईल, समजून पण घेता येईल. ठीक आहे. बघा कुठं समजलं नाही ते विचारा. शेवटची स्टेप काय लिहायची, शेवटचं विधान शाब्दिक उदाहरण आहे. शेवटचं विधान काय लिहायचं देअरफॉर, शेवटचं सेंटेन्स देअरफॉर द 14th टर्म ऑफ दॅट एपी इज 55. म्हणजे त्या एपीचं म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं कितवं पद 41वं पद 55 आहे असं लिहायचं. ठीक आहे. बघा सोपं आहे की नाही. 3दा फॉर्म्युला वापरला TNचा. ओके. आता बघा सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय आहे म्हणजे 8वं उदाहरण 11,8,5,2 एपी लहान होत चालले बरं का. डॉट 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 इन धिस एपी विच टर्म इज नंबर -151. किती सोपे बघा. आता मला सांगा दिलेली एपी कोणती आहे बघा समोर. द गिवन एपी इज मी लिहितोय 11,8,5,2 डॉट 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 डॉट. आता पुढे कुठेतरी गेल्यानंतर निगेटिव्ह मध्ये गेली ना आता एपी -151 ही संख्या येणार आहे. कळलं का. तर प्रश्न काय विचारलाय ही जी -151 ची संख्या आहे ना ती कितवं पद आहे विचारलंय. विच टर्म म्हटलंय. विच टर्मचा अर्थ कळतो. विच टर्म म्हणजे काय, विच टर्म म्हणजे काय कितवं पद म्हणजे कोणतं पद. कोणतं पद -151 आहे. म्हणजे परत आपल्याला या ठिकाणी काय काढायचंय पदाची संख्या काढायचं म्हणलं n काढायचं. डेफिनेटली लक्षात ठेवा. आणि n ची किंमत कधीच निगेटिव्ह येत नाही, कधीच फ्रॅक्शन मध्ये किंवा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये येत नाही. ती पूर्ण संख्याच भेटते. माहित असावं मी पाठीमागं पण बोललोय. आता एक काम करू आपण असं लिहू शकतो का हिअर आता मला सांगा ए ची किंमत काय असेल. ए ची किंमत असेल 11. आता डी तुम्ही काय सांगू शकतात डी 8 - 11 -3 किंवा तुम्ही 5 - 8 करा -3 येईल. 2 - 5 करा. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काढायचं असते ते इथं -3 आलंय. आता मला सांगा डी बरोबर 11 भेटलंय, सॉरी ए बरोबर 11 भेटलंय, डी बरोबर -3 आहे. आपल्याला हे शेवटचं पद आहे म्हणजे थोडक्यात हे TN आहे आपल्यासाठी. लास्ट टर्म इज इक्वल टू किती आहे -151 आहे की नाही. तर आता आपल्याला ए भेटलं, डी भेटले, TN ची पण किंमत भेटले. आता काय करायचं हे उदाहरण 2 मार्कासाठी पडतं परीक्षेला. खूप सोपं आहे. TN चा फॉर्म्युला वापरायचा आणि आपल्याला n काढायचे. थोडक्यात आपण असं लिहू शकतो देअरफॉर n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क है ना. नाऊ TN चा फॉर्म्युला यूज करूयात आपण. TN इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू डी बरोबर. TN ची किंमत रिप्लेस करा -151 इज इक्वल टू ए 11 आहे प्लस n - 1 काढायचं आपल्याला. करेक्ट n काढायचं ना इंटू डी. डी किती आहे -3 आहे इन ब्रॅकेट -3 झालं. आता -151 इज इक्वल टू 11 ला 11 लिहू प्लसला प्लस इथं ह्या दोन कंसांचा गुणाकार म्हणजे थोडक्यात -3 न n - 1 ला गुणाकार काय होतो इन ब्रॅकेट -3 इंटू n -3n हो का. आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 1 3 होतं. हे समजलं का. आणखी एकदा सांगू -3 इंटू n -3n मायनस इंटू मायनस प्लस होतं 3 इंटू 1 3. आता प्लस चिन्हाने गुणाकार करा कंसामध्ये काय होतं बघा. प्लस न गुणाकार केले किती स्टेप तेच चिन्ह येतात. प्लस इंटू मायनस -3n आणि प्लस इंटू प्लस +3 झालं. पुढे काय होईल -151 इज इक्वल टू
11 मायनस 3n ह्या दोघांची वजाबाकी होत नाही, पण ह्या दोघांची बेरीज होते ना कुणाकुणाची. 11 प्लस 3, 11 प्लस 3 मीन्स हाऊ मेनी 14, 14 आहे ना, मायनस 3n. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा प्लस 14चं पक्षांतर मायनस 14 होईल. मायनस 151 मायनस 14 इज इक्वल टू मायनस 3n राहिला उजवीकडे. आता ह्या दोघांची बेरीज का वजाबाकी, चिन्ह समान आहेत, बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणजे मायनस येतं. तर 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 165 पण मायनस मध्ये इज इक्वल टू मायनस 3n. आता मायनस माने दोन्ही बाजूला आहे ते कटतं, बरोबर आहे की नाही. देअरफॉर आता काय येतं सांगा बरं तुम्ही, पुढची स्टेप काय येते. 165 इज इक्वल टू काय आलं, 3n आलं, राईट. आता 3चं डावीकडे पक्षांतर n काढायचं आपल्याला. 165 कडे पक्षांतर गुणाकारातलं पक्षांतर भागाकारात होईल डाव्या बाजूला आल्यावर. स्पेशली स्टेप 165/3, 3 भाग आला, 3 1 3, 3 5 15, कॅरी 1 हाचा 1 उरला, 15 झाले, 3 5 15. देअरफॉर 55 इज इक्वल टू n मीन्स n इज इक्वल टू 55. याचा अर्थ काय झाला, ह्या एपी मध्ये बघा पहिलं पद 11 असेल, दुसरं पद 8 असेल, तिसरं पद 5 असेल, चौथं पद 2 असेल, तर शेवटचं पद म्हणजे कितवं पद, 55वं पद हे मायनस 151 असेल. देअरफॉर असं वाक्य लिहायचं, द 55th टर्म of an AP is number minus 151. असं वाक्य लिहायचं, याला मार्क असतात. शेवटचं विधान लिहा, कन्क्लुजन असतात, निष्कर्ष लिहायचा असतो शेवटी. ठीक आहे, किती सोपं आहे बघा. टीएन दिलं, तुम्हाला काय समजलं पाहिजे माहिती आहे का, टीएन ची किंमत दिलेली समजली पाहिजे, तेव्हा पटकन उदाहरण सोडवता येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल, 9वं उदाहरण काय आहे ते, प्रश्न काय आहे बघा. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. 10 to फ्रॉम 10 to 250 म्हटलंय, 10 ते 250 म्हणजे सुरुवात 10 पासून करायची, शेवट 50 पर्यंत. फ्रॉम म्हटलंय, ठीक आहे. हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. आता बघा हा जो क्वेश्चन आहे ना, याच प्रॅक्टिस सेटमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर मला वाटते 5 झालाय. कोणता झालाय, 5 किंवा 6 असेल बहुतेक, 6वा असेल. तर तो प्रश्न असा होता की 3 डिजिट नॅचरल नंबर्स, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 असं होतं. इथं डिव्हिजिबल बाय 4, पण इथं 3 अंकी संख्या नाही शोधायची आपल्याला, रेंज लिहा त्यांनी 10 ते 250. आता मला सांगा सुरुवात 10 पासून करायचंय आणि शेवट कुठपर्यंत घ्यायचंय, 250 पर्यंत, पण त्यांना 4 न भाग जावा अशा संख्या किती आहेत बघा. प्रश्न लक्षात आला का, हाऊ मेनी म्हटलंय, मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय, हाऊ मेनी शब्द आला की यांची किंमत काढायची, किती संख्या आहेत म्हणजे n काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर एक काम करू, आपला अगोदर एपी तयार करता आली पाहिजे. 10 ते 250 मधल्या 4 न भाग जाणाऱ्या संख्या घेता आल्या पाहिजेत. तर असं लिहायचं विधान, द नंबर्स, द नॅचरल नंबर्स which are divisible by 4 are, असं कॉमा द्यायचं आणि खाली आता एपी लिहायचं. मला सांगा फ्रॉम म्हटले पासून म्हणजे 10 ला गृहीत धरायचं, 10 ला 4 न भाग जाईल का, नाही, म्हणजे द नंबर 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे मग 10च्या नंतर 11, 4 न 10 ला भाग जात नाही, 4च्या पटीत, 4च्या पाड्यात. 10 कुठे आहे, 4 2 8, 4 3 12 होते, 10 येत नाही. चला 11 नाही, 12 ला 4 न भाग जाईल कसं, 4 3 12, म्हणजे 12 ही संख्या 4 डिव्हिजिबल आहे, भाग जाणारी संख्या आहे. आता मला सांगा पुढची संख्या किती येणार, पाठीमागे सांगितलंय मी 16. कसं काढायचं, 4 डिव्हिजिबल बाय 5 म्हटले की 5 न 5 5 चा फरक, डिव्हिजिबल बाय 4 म्हटले की 3 4 4 चा फरक, डिव्हिजिबल बाय 3 म्हटले की 3 3 चा फरक असेल. आता मला सांगा 16 पुन्हा किती असेल, 20 असेल, पुन्हा 24 असेल, पुन्हा 28 असेल, असं सगळ्या संख्या लिहित बसायचं नाही, डॉट 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 देऊ
आणि शेवटची संख्या लिहू आपण. शेवटची संख्या म्हणजे 250 आहे. पण आता जसं 10ला भाग गेला नाही 4नं तसं 250ला जातो का बघा? नाही जात. कारण बघा तुम्ही लक्षात घ्या कसं 250 अपॉन किती 4 करा. 4 1 4 4 6 24 4 6 24 उरलं 1 10 झाले 4 2 8 बाकी 2 उरते. आलं लक्षात? त्यामुळे इथं हे 6नं पूर्ण भाग जात नाही. कशाला? 250ला. त्यामुळे 250 घेऊ शकत नाही. मग काय करा? 249 नाही जात. 248ला मात्र 4ने पूर्ण भाग जातो. कसं? 4 6 24 4 2 8 आहे ना? पूर्ण भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला पहिलं पद मिळालं. हियर A इज इक्वल टू 12 भेटलं. D इज इक्वल टू फरक बघा कितीचा आहे? 4चा आहे. डिव्हिजिबल बाय 4 4चा फरक आहे. प्लस 4चा फरक आहे. आणि TN आता सांगितलं तुम्हाला मी पाठीमागं शेवटचं पद किती आहे? 248 आहे. झालं? संपलं. आता TN भेटले आपल्याला. आता N काढायचंय. परत काय करायचं? TNचा फॉर्म्युला. नाऊ TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 इंटू D. ओके. therefore TN 248 is equal to A 12 plus N minus 1 काढायचं आपलं N into D 4 झालं. 248 is equal to 12 plus 4 न गुणाकार करा ब्रॅकेटमध्ये 4 into N 4N minus 4 into 1 4 248 is equal to 12 आणि 4 यांचा बेरीज होत नाही पण 12 आणि 4 ची वजाबाकी होते मायनस चिन्ह असल्यामुळे 12 मधून 4 गेले 8 राहिले 8 प्लस हाऊ मेनी 4n 8 चं करा डावीकडे पक्षांतर 248 मायनस 8 प्लस 8 चं काय झालं मायनस 8 इज इक्वल टू 4n करा वजाबाकी 240 इज इक्वल टू 4n येईल बरोबर. आता पुढे देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला पुढे 4 चं पक्षांतर 240 अपॉन 4 इज इक्वल टू n गुणाकारातली संख्या भागाकारामध्ये आली 4 न भाग आला 4 1 4 4 6 24 0 ला 0 देअरफॉर 60 इज इक्वल टू n दॅट मीन्स n इज इक्वल टू 60. याचा अर्थ काय झाला देअर आर हाऊ मेनी देअरफॉर देअर आर 60 नंबर्स वाक्य कसं लिहायचं 60 नंबर्स फ्रॉम 10 to 250 ना 250 डिव्हिजिबल बाय 4 किंवा विच आर डिव्हिजिबल बाय 4 असं वाक्य लिहायचं शेवटचं. किती सोपं आहे शेवटचं पद समजलं कारण 250 ला भाग जात नाही म्हणून आपण 248 ही संख्या घेतली. ओके रेंज दिल्यामुळे आपल्याला सोपं गेलं हे काय असं अडचण नाही. बघा समजलं का 2 मार्कला कदाचित पडू शकेल परीक्षेला. या प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं उदाहरण लास्ट एक्झाम्पल VIP करायला थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. एक कंडिशन आहे इथे या ठिकाणी इन एन AP 17th टर्मचा अर्थ काय होतो कितवे पद 17वे पद. हे कसं आहे 7 मोर म्हणजे 7 न अधिक आहे 7 न जास्त आहे कुणापेक्षा दॅन इट्स 10th टर्म 10व्या पदापेक्षा 7 न जास्त आहे. कितवं पद 17वं पद जास्त आहे कुणापेक्षा 10व्या पदापेक्षा कितनं जास्त आहे 7 न जास्त आहे. ओके फाइंड द कॉमन डिफरन्स. तर आपला कॉमन डिफरन्स काढायचा म्हणजे D काढायचं आहे. ओके एक काम करू आपण इथं असं लिहू कन्सिडर किंवा लेट कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D काढायचं ना आपल्याला तो D असतोच पण लिहिलंय आपण आपल्याला D काढायचंय. ओके आता मला सांगा काय दिलं आपल्याला 17वे पद दिलंय म्हणजे थोडक्यात T17 हे कसं आहे T10 पेक्षा 7 न जास्त आहे. एक काम करू आपण TN चा फॉर्म्युला सुरुवातीला वापरू TN चा फॉर्म्युला. बरं एक काम करायचं का तुम्हाला सोपं करू आणखीन आपला काय दिलं ते अटच मांडू आपण कसं T17 म्हणजे काय T17 राईट. हे कसं आहे रे 10th टर्म पेक्षा म्हणजे T10 पेक्षा कितनं जास्त आहे 7 ने जास्त आहे म्हणजे प्लस मोर असल्यामुळं +7 जर लेस म्हणलं असतं
तर -7 केलं असतं. बघा 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. याला कारण लिहू आपण गिवन, कारण स्टेटमेंट दिलं होतं, आपण समीकरण मांडलं त्या रूपात, त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. याचा पुढे वापर करायचा आपल्याला ह्या कंडिशनचा. असं वर्क टायटल पण चाललं असतं अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, असं पण चाललं असतं. सोपं आहे अगदी. ठीक आहे. नाऊ आता एक काम करू, अगोदर 17व्या पदासाठी समीकरण तयार करू, नंतर 10व्या पदासाठी पण समीकरण तयार करू. ओके. आता मला सांगा Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. देअरफॉर T17 इज इक्वल टू a माहित नाही आपल्याला प्लस n-1 17-1 यांची किंमत 17 आहे 17 इंटू डी तर काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर T17 इज इक्वल टू काय होईल a प्लस 16d. एक समीकरण भेटलं बाळांनो आपल्याला, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. ठीक आहे. आता मला सांगा सिमिलरली आता असं समीकरण कुणासाठी तयार करायचं, T10 साठी. परत Tn चा फॉर्म्युला लिहू आपण, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. ओके. देअरफॉर Tn म्हणजे T10 इज इक्वल टू a प्लस 10-1 यांची किंमत 10 आहे T10 मध्ये इंटू डी ॲज इट इज. देअरफॉर T10 इज इक्वल टू a प्लस 9d 10 वजा 1 9. इक्वेशन नंबर काय करू आपण 3 देऊ त्याला. आता बघा किती सोपं झालं. आपल्या टी कसं भेटतं बघा, असं लिहायचं 9. आता हे समीकरण परत एकदा घेऊ. कुठलं, ही अट जी दिली ना ती परत एकदा घेऊ. कशी, T17 इज इक्वल टू T10 प्लस 7. ओके. अट आहे ही दिलेली आहे. आपण एक काम करू, त्याला आपण क्रमांक दिला होता ना, तर ते लिहू आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. बरोबर आहे. इक्वेशन 1 वरून लिहिलं आपण परत एकदा. ओके. आता बघा T17 ची किंमत इक्वेशन नंबर 2 पासून लिहा. 2 जे दिले ना, 2 क्रमांक टाकले ना याला, ते लिहा. T17 ची किंमत काय हो, a प्लस 16d. T17 ची किंमत ठेवा खाली, रिप्लेस करा. a प्लस 16d राईट इज इक्वल टू ला इज इक्वल टू T10 ची किंमत काय काढली आपण समीकरण, a प्लस 9d आणि प्लस 7 ॲज इट इज. ओके. आता ह्या दोन किमती कशावर ठेवल्या आपण, फ्रॉम इक्वेशन्स सेकंड अँड थर्ड वरून ठेवल्या किमती. झालं. आता एक काम करा, त्या प्लस एचं डावीकडे पक्षांतर करा. मायनस ए होतं ना, मग हे प्लस ए मायनस ए कटतं ना पक्षांतर केल्यानंतर. म्हणजे दोन्ही बाजूला जर समान पद असलं तर ते कटतात. काय करायला, 16d इज इक्वल टू 9d प्लस 7. हो ना. मग 9d चं डावीकडे पक्षांतर करा. 16d मायनस 9d इज इक्वल टू 7. प्लस 9d चं डावीकडे पक्षांतर d काढायचं आपल्याला. 16d मधून 9d मायनस करा. 7d राहतं 7d इज इक्वल टू 7. मग d इज इक्वल टू काय, तर 7चं पक्षांतर 7/7 गुणाकारातलं भागाकारात पक्षांतर. देअरफॉर 7 × 1 = 7 7 × 1 = 7. d इज इक्वल टू किती आला, 1 आलं. याचा अर्थ काय आला, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 1. शेवटचं वाक्य लिहू शकतात, देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 1. अशा प्रकारे आपण हे 10वं पण उदाहरण सोडवलं. 7, 8, 9, 10 हे 4 उदाहरणं आज आपण घेतले. अतिशय सोपे उदाहरण आहेत, परीक्षेला लिहू शकतात. त्यामुळे त्याचा अभ्यास करा. व्यवस्थित पेपर सोडवता आलं पाहिजे आपल्याला आउट ऑफ मार्क भेटले पाहिजेत, यासाठी हा माझा अट्टहास आहे. लक्षात. तर मी सावकाशपणे घेतलंय. जरी यातला काही अडचण असेल, यातला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. आणि याचा फायदा हा सर्वांना व्हावा यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुम्ही इतर गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. ओके. तर अशा प्रकारे आपला आज प्रॅक्टिस सेट 3.2 संपला. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पाहूयात, 3.3 पाहूयात. ओके. थांबूयात. थँक्यू.